Good morning, students. Welcome to the next lecture on our topic that is Introduction to Civil Engineering, in which we are dealing with the introduction of the roads. Okay, so let's take a recap of our previous session. So, in our previous session, we have started with the what is meant by the word road, then pavements, then function of any pavement, requirements of the pavement. Okay, so that part we have discussed, and then we have begin with the what are the different layers for that particular cross section of the road, or for that particular road we are going to discuss each layer in detail. Okay, it is just for your additional information I am sharing this with you. So the first layer that we are having as far as our road cross section is considered, we called it as a subgrade soil. Okay, so what is subgrade soil? Subgrade soil is nothing but the bottomest layer of any particular pavement. It may be your rigid pavement, it may be your flexible pavement. Okay, कुठल्याही कॅटेगरीचा रस्ता असू द्या, द बॉटमेस्ट लेअर, सगळ्यात खालचा थर, that bottomest layer is nothing but your subgrade soil. Okay, that we are having. So actually this subgrade soil, if you are going to consider the thickness of this subgrade soil, this subgrade soil is having a thickness of around 500 mm, that is around 20 inches of the embankment immediately below the bottom of your pavement. Okay, whatever the different layers of that particular pavement, so after completion of the layers we are having the natural subgrade soil. See, in the subgrade soil, we are having the two ways to prepare it. First is your natural subgrade. म्हणजे कुठल्याही रस्त्यावरती नॅचरली जी अवेलेबल आहे माती, ती असेल तुमची नॅचरल सबग्रेड. अँड सेकंड केस इज नथिंग बट दी कॉम्पॅक्टेड सबग्रेड. ठीक आहे, आता बऱ्याच वेळेस काय होतं, सॉईल जी असते ही सॉईल तुमची वीक असते. ठीक आहे, ब्लॅक कॉटन सॉईल असेल की ज्याची स्ट्रेंथ जी असणार ही खूप वीक असते, बिअरिंग कॅपॅसिटी. मग अशा केसमध्ये आपल्याला काय करावं लागतं, तर ती सॉईल एक्सकॅव्हेट करावी लागते आणि त्यानंतर तिथे हार्ड मुरुम म्हणा किंवा इतर मुरुम किंवा इतर सँड तुमची टाकून त्यानंतर तिथे कॉम्पॅक्शन केलं जातं. और एल्स एल्स ज्याला सॉइल स्टॅबिलायझेशन टेक्निक असं म्हटलं जातं, की ज्यामध्ये जर तुमची ब्लॅक कॉटन सॉइल असेल, म्हणजे जर वीक सॉइल असेल, तर या वीक सॉइलला स्ट्रॉंग सॉइलमध्ये कन्व्हर्ट केलं जातं. या वीक सॉइलला स्ट्रॉंग सॉइलमध्ये कन्व्हर्ट केलं जातं, म्हणजे त्याची बिअरिंग कॅपॅसिटी वाढवली जाते. काय केलं जातं, त्याची बिअरिंग कॅपॅसिटी वाढवली जाते. मग हे कसे वाढवतात? आता नॅचरल सॉइल आहे, सपोज मी सगळीकडे बघतो आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र ही एक ब्लॅक कॉटन सॉइल आहे. मग सर ह्या ब्लॅक कॉटन सॉइलची स्ट्रेंथ मी कशी इम्प्रूव्ह करू शकतो, किंवा कशी त्याची बिअरिंग कॅपॅसिटी, म्हणजे जो लोड कॅरिंग कॅपॅसिटी असते, ठीक आहे, त्याची लोड कॅरिंग कॅपॅसिटी मी कशी इम्प्रूव्ह करू शकतो? सो फॉर धिस आय एम गोइंग टू यूज सॉइल स्टॅबिलायझेशन टेक्निक्स. त्यासाठी मी काय करतोय, आय एम गोइंग टू यूज सॉइल स्टॅबिलायझेशन टेक्निक्स, की ज्यामध्ये काय केलं जातं, सॉइल सोबत एकतर सिमेंट असेल, लाईम असेल किंवा इतर कुठलं मटेरियल हे ऍड केलं जातं. ठीक आहे, एका पर्सेंटेजमध्ये हे ऍड केल्याने काय होतं, तर ते सॉइलची स्ट्रेंथ किंवा बिअरिंग कॅपॅसिटी तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. ठीक आहे, हा एक वन वे झाला. सेकंड वे, तुम्ही जिओसिंथेटिक्स सुद्धा वापरू शकता सॉइलमध्ये. ठीक आहे, एखाद्या लेअरमध्ये जिओसिंथेटिक्स वापरले जातात. आता जिओसिंथेटिक्स हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ठीक आहे, जिओसिंथेटिक्स याचा अर्थ काय, तर सॉइलची जर स्ट्रेंथ कमी असेल तर त्याची स्ट्रेंथ तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता, किंवा जर तुम्हाला परफोरेटेड लेअर्स पाहिजे असेल, वॉटर सगळं ड्रेन आउट करायचं आहे, तर त्यासाठी मग परत वेगळ्या प्रकारचे जिओसिंथेटिक्स तुम्ही वापरू शकताय. ठीक आहे, आपल्या घरामध्ये रबर मॅट असते, तुम्ही बघितली असेल. ठीक आहे, रबर मॅट किंवा कुठल्याही तुमच्या घरातली खुर्ची असेल किंवा एखादा बसायचा पार्ट असेल, ठीक आहे, तुम्ही बघितले असेल खाली एक रबर मॅट लावली जाते. ठीक आहे, या रबर मॅटचा बेनिफिट काय होतो रे, किंवा रबर मॅट कशासाठी असते? जर आपला बसायचा पार्ट असेल तर त्या केसमध्ये तुमच्या बॉटम ऑफ दॅट पर्टिक्युलर जो काही तुमचा पार्ट असेल आणि फरशी असेल, यातलं फ्रिक्शन कमी व्हावं. ठीक आहे, यासाठी ते रबर मॅट आणि फर्म राहते. तसंच रबर मॅट्स आपल्या कन्स्ट्रक्शन साईटमध्ये सुद्धा यूज करतात. ठीक आहे, या रबर मॅट्सचा मेन पर्पज असतो शॉक्स अँड व्हायब्रेशन्स ॲब्सॉर्ब करणे किंवा वॉटर पर्क्युलेशन. खूप सारे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स येतात. जिओसिंथेटिक्स एक स्वतंत्र अशी ब्रँच आहे की ज्यामध्ये या सर्व गोष्टींचा अभ्यास केला जातो. ठीक आहे, तुम्हाला एक इंट्रोडक्टरी माहिती असावी म्हणून सांगतोय. तर वीक सॉईल असेल तर आपण सॉईल स्टॅबिलाइज करू शकतो.
ठीक आहे. स्टॅबिलाइज कसं करतोय तुम्ही, त्या सॉइलमध्ये सिमेंट ऍड करा किंवा त्यामध्ये लाईम ऍड करून त्याची स्ट्रेंथ इम्प्रूव्ह करू शकता. ठीक आहे, याला म्हटलं जातं सॉइल स्टॅबिलायझेशन टेक्निक्स. ठीक आहे. मग हे जे सबग्रेड सॉइल असणार आहे, खाली जी माती असणार आहे, व्हॉट इज इम्पॉर्टंट फॉर अस, द इम्पॉर्टंट थिंग इज नथिंग बट द पर्सेंटेज ऑफ द कॉम्पॅक्शन. हा किती पर्सेंट ती कॉम्पॅक्टेड असली पाहिजे. कॉम्पॅक्टेड म्हणजे घट्ट ठासून आहे बाबा, त्याच्यावरती चांगलं रोलिंग केलेलं आहे, जेसीबी फिरवला आहे. ठीक आहे, 8 टन किंवा 10 टनाचा रोलर असतो. ठीक आहे, मग 10 टनाच्या रोलरने ती माती काय झाली, एकदम घट्ट झाली खालची. ठीक आहे, हार्ड झाला, हार्ड सरफेस एकदम आपल्याकडे. सो that subgrade soil should be compacted to a minimum of 97% of the laboratory dry density. म्हणजे त्या सॉइलची जी डेन्सिटी असणार आहे, ड्राय डेन्सिटी, आपण 97% पेक्षा जास्त ती कॉम्पॅक्ट झाली पाहिजे. ठीक आहे, दॅट इज फॉर युअर एक्सप्रेसवेज, नॅशनल हायवेज, स्टेट हायवेज, मेजर डिस्ट्रिक्ट रोड्स अँड अदर हेवीली ट्रॅफिक रोड्स. म्हणजे जिथे हेवी ट्रॅफिक असणार आहे अशा ठिकाणी मात्र तुमचं सॉइलचं कॉम्पॅक्शन हे 97% पेक्षा जास्त पाहिजे. आणि ॲव्हरेज अगदी खेडेगावातला सुद्धा रस्ता असू द्या, पर्सेंटेज ऑफ कॉम्पॅक्शन शुड बी मोर दॅन 94%. ओके, शुड बी मोर दॅन 94%. मग हे कॉम्पॅक्शन कसं करतात तुम्ही बघितलं असेल, रोलर्स फिरवले जातात. ठीक आहे, वॉटर स्प्रिंकल केलं जातं, रोलर्स फिरवले जातात त्या मातीवरती, त्यामुळे ती माती घट्ट होते आणि एक हार्ड सरफेस आपल्याला भेटतो. ठीक आहे, सो दॅट इज दी फर्स्ट लेअर ऑफ दी एनी रोड सेक्शन, सबग्रेड सॉइल. व्हेरी इम्पॉर्टंट, कारण याच लेअरवरती, ठीक आहे, तुमचा अख्खा रोडचा सेक्शन असतो, अख्खा लोड येणार आहे. म्हणजे वरतून जो लोड काय येत राहणार आहे, तो सगळा लोड कुठे ट्रान्सफर होणार आहे, तर तुमच्या सबग्रेड सॉइलमध्ये. ठीक आहे, मग आता हे आपल्या रोड डिझाईनमध्ये, ठीक आहे, ह्या रोडचा मला क्रॉस सेक्शनचा थिकनेस किती घ्यायचा आहे किंवा ह्या रोडचा सेक्शनचा थिकनेस किती असला पाहिजे, तर ह्या सॉइलच्या बिअरिंग कॅपॅसिटीवरती सुद्धा तो डिपेंड करतो. ठीक आहे, जर तुम्ही डिझाईन करायला जाता ज्यावेळेस एखादा रस्ता कसा असला पाहिजे, म्हणजे डांबराचा थर किती जाडीचा पाहिजे, खाली खडीचा थर किती जाडीचा पाहिजे, खाली त्याच्या खाली जर माती असेल ती माती किती जाडीची पाहिजे, हे जर तुम्हाला डिटरमाइन करायचं असेल, थिकनेस ऑफ द पेवमेंट, तर त्यासाठी तुम्हाला सॉईलची एक महत्त्वाची प्रॉपर्टी असते, फिजिकल प्रॉपर्टी, ज्याला म्हटलं जातं सीबीआर व्हॅल्यू, कॅलिफोर्निया बिअरिंग रेशिओ. ठीक आहे, सीबीआर व्हॅल्यू ज्याला म्हटलं जातं, म्हणजे ती आपण ऍक्च्युली बिअरिंग कॅपॅसिटी फाइंड आउट करतो सॉईलची. ठीक आहे, किती लोड ती सस्टेन करू शकते. जर एखादा ट्रक उभा राहिला तर ती सॉइल लोड घेऊ शकते का, कारण सॉइलने जर लोड घेतला तरच वरचे लेयर्स लोड घेतात, आणि सॉइल जर लोड घेणार नाही तर काय होईल रे, परत तुमचा रोड कोलॅप्स होऊ शकतो. ठीक आहे, सो सॉइल इज व्हेरी इम्पॉर्टंट पॅरामीटर. मग ते फक्त रोड कन्स्ट्रक्शन रिलेट आहे का, नाही, आपल्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये सुद्धा सॉइल तितकीच महत्वाची आहे, कारण तुमची पूर्ण इमारत ह्याच सॉइल वरती तुमची उभी राहणार आहे. ठीक आहे, सो दॅट इज ऑल अबाउट दी सबग्रेड सॉइल. Okay, let's move ahead. Subbase course, that is the second layer of any road cross section. ओके, आता सबबेस कोर्स नेमकं काय असतो. सो सबबेस कोर्स इज नथिंग बट युअर अनबाउंड सबबेस, और इट मे बी द ग्रॅन्युलर सबबेस. ठीक आहे, सबबेस मटेरियल्स आपण नेमकं सबबेस कोर्समध्ये काय काय यूज करतोय. सो वी आर युझिंग द नॅचरल सँड मुरुम्स, ग्रॅव्हल्स, लॅट्राइट्स, कंकर्स, युअर ब्रिक मेटल्स, क्रस्ट स्टोन्स, क्रस्ट स्लॅग, your reclaimed crushed concretes. Okay, so we are going to use anything that is, तुम्ही मुरुम कन्सिडर करा, मुरुम वापरताय किंवा खडी वापरताय, क्रस्ट स्टोन्स, ठीक आहे, खडी वापरताय, स्लॅग वापरताय. ठीक आहे, स्लॅग म्हणजेच काय रे, क्रस्ट स्लॅग. स्लॅग हा एक बाय प्रोडक्ट आहे, म्हणजे जो इंडस्ट्रीज मधून जो बाय प्रोडक्ट राहतो, धूर असतो. ठीक आहे, तो धूर कलेक्ट केला जातो आणि त्याला पावडर फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जातं. किंवा स्टीलचे स्लॅग, ज्यावेळेस एखादं स्टील तयार होतं, जसं तुम्ही बघताय घरामध्ये स्टीलचं एखादं प्रॉडक्ट, स्टील तयार झाल्यानंतर त्याची मळी राहते. स्लॅग म्हणजे मळी आपल्या भाषेत बोलायचं झालं. जशी उसाची मळी तुम्हाला माहिती आहे, तसं आपल्या कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये कॉपर स्लॅग असते, स्टील स्लॅग असते. म्हणजे ज्यावेळेस कॉपर तयार होतं किंवा स्टील तयार होतं तर त्याची मळी राहते शिल्लक. ठीक आहे, तो बाय प्रोडक्ट असतो, आणि हा बाय प्रोडक्ट आपण रोड कन्स्ट्रक्शन मध्ये यूज करतो. ठीक आहे, करू शकतो. त्यानंतर रॅप असतात. रॅप म्हणजेच काय, आधीचा रस्ता बांधलेला आहे, रिक्लेम्ड अस्फाल्ट पेवमेंट ज्याला म्हणूया. ठीक आहे, तर यामध्ये काय केलं जातं, रॅपमध्ये आधी पूर्वी जो रस्ता तयार केलेला असतो, ठीक आहे, आता जर तो रस्ता खराब झालेला असेल तर त्याचं आधी तो रस्ता जो वरचा जो सेक्शन असतो तो परत रिमूव्ह केला जातो. ठीक आहे, तो रिमूव्ह केला जातो.
मग रिमूव्ह केल्यानंतर जो काही तो लेअर असतो, तो लेअर परत भर म्हणून आपण तुमच्या रोडमध्ये टाकू शकतो, रियूज करू शकतो त्या मटेरियलला. त्याला रॅप असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग सबेस कोर्समध्ये ग्रॅन्युलर तुमचे कोर्स ॲग्रिगेट्स असतील किंवा मुरुम असेल, नॅचरल सँड असेल, कनकर्स असतील, ब्रिक मेटल्स असतील. ठीक आहे. यू कॅन यूज एनिथिंग. ग्रॅन्युलर सबेस वरचा जो लेअर असणार. त्याच अजून एक टाईप आहे सबेस कोर्समध्ये, तो आहे बाउंड सबेस, म्हणजे सिमेंट ट्रीटेड सबेस. सिमेंट ट्रीटेड, ॲज इट नेम इंडिकेट्स, वी आर गोइंग टू ट्रीट दॅट लेअर विथ द सिमेंट. म्हणजे जर सॉईल आहे तर सॉईलला बघा स्टॅबिलाईज केले, कसं त्याची स्ट्रेंथ इम्प्रूव्ह केली, सिमेंट वापरलंय, लाईम वापरलंय किंवा फ्लाय ॲश वापरलंय, कुठलंही स्टॅबिलायझर तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. सो दॅट इज द नेक्स्ट लेअर. सेकंड लेअर असतो हा आपला. आधी पहिला लेअर असणारे तुमचे सबग्रेड सॉईल, दुसरा लेअर असणारे सबबेस कोर्स. ठीक आहे. तिसरा लेअर डिस्कस करूया, बेस कोर्स और बेस लेअर वी कॉल्ड इट एज. हा बेस कोर्स सुद्धा तुमचा, द बेस लेअर मे कन्सिस्ट ऑफ वेट मिक्स मॅकडम, ज्याला तुम्ही WMM असं म्हटलं जातं, वॉटर बाउंड मॅकडम WBM, देन क्रशरन मॅकॅडम्स और रिक्लेम्ड कॉन्क्रीट. ठीक आहे. हा एक महत्वाचा लेअर असणार आहे 3 नंबरचा आपल्या रोड क्रॉस सेक्शन मध्ये, बेस लेअर. मी यापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं बेस लेअर 2 प्रकारे असतो, जो तुम्ही सर्वात जास्त बघताल. पहिला आहे वेट मिक्स मॅकॅडम. ठीक आहे. ज्याला और बिटुमिनस कॉन्क्रीट. ठीक आहे. पहिला लेअर बिटुमिनस कॉन्क्रीट असणार, की ज्यामध्ये डांबर आणि खडी, मोठ्या साईजची खडी, एक अर्धा इंची 1 इंच साईज असणारी खडीची, तुम्ही बघितलं असेल कुठल्याही रोडमध्ये कशा टप्प्याने बांधला जाता रस्ता. आधी रस्त्याचं पूर्ण जी काही सबग्रेड सॉईल असेल ती रोल अँड कॉम्पॅक्शन केली जाते. त्यानंतर मोठी खडी टाकली जाते. मोठी खडी टाकल्यानंतर त्या मोठ्या खडीचे गॅप्स भरण्यासाठी त्याच्यामध्ये छोटी खडी टाकली जाते. हे टाकल्यानंतर तुम्ही बघितलं असेल प्रत्येक लेअर टाकल्यानंतर एक 2-2, 3-3 दिवसाचा गॅप असतो. आपण म्हणतो नाही बाबा हे उगं खडी टाकून ठेवलेली रोडला, याच्यावरती डांबर कधी टाकणार आहे. तुम्ही बघितलं असेल नुसती खडी असते. ठीक आहे. मग ही खडी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जे वॉइड्स राहतात, जो गॅप राहतो, तो गॅप आपण त्यापेक्षा स्मॉलर साईजच्या खडीने फिलअप करतो. त्यापेक्षा छोटी साईजची खडी टाकता तुम्ही. ठीक आहे. मग त्यानंतर ज्यावेळेस बेस लेअर टाकण्याची वेळ येते त्यावेळेस बेस लेअरमध्ये काय करतो, खडी आणि डांबर याचं मिश्रण असतं. पण ती खडीची साईज असते ती थोडीशी मोठी राहते. अर्धा इंच, 1 इंच खडी तुम्ही बघायला भेटू शकते, किंवा अगदी 35 mm चा खडी आहे तुमची. ठीक आहे. आणि 35 mm च्या खडीवरती तुम्हाला डांबर टाकलेलं दिसतं. तुम्ही बघता कधी कधी खडी तर टाकलेली आहे, त्याच्यावरती डांबर टाकलेलं असतं, पण तो रस्ता खरबुडा असतो. ठीक आहे. प्लेन सरफेस नाहीये. तुम्हाला परत वाटतं नाही बाबा काय रोड कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याने फक्त असं मोठी खडी टाकली आणि त्याच्यावरती डांबर टाकून दिले. तो तुमचा बेस लेअर राहतो. ठीक आहे. मग बेस लेअर एक तर बिटुमिनस कॉन्क्रीट, डांबर आणि खडी याचं मिश्रण. दुसरा कॅटेगरी आहे वॉटर बाउंड मॅकडम, जो मी तुम्हाला प्रिव्हियसली एक्सप्लेन, वॉटर स्प्रिंकल केलं जातं थोड्या प्रमाणामध्ये, आणि वॉटर स्प्रिंकल केल्यानंतर त्यावरती रोलर्स फिरवले जातात आणि फुल्ली कॉम्पॅक्ट केली जाते. तो जो लेअर आहे, डांबर टाकलेला नाही हा, विदाउट बिटुमिन, फक्त खडी किंवा मुरुम ते जे काय असेल त्याचं मिश्रण. ठीक आहे. त्याचा लेअर असणार आहे, त्याच्यावरती वॉटर स्प्रिंकल केलं जातं, त्याच्यावरती जेसीबीनी रोलिंग केलं जातं. ठीक आहे. 8 टन 10 टनाचा जेसीबीचा लोड असतो, त्याद्वारे तो फिरवला जातो. फक्त वॉटर अँड युअर कोर्स ॲग्रिगेट, त्याला त्यामुळे वॉटर बाउंड मॅकडम असं म्हटलं जातं. म्हणजे आपण याच्यामध्ये खडीवरती थोड्याशा प्रमाणात वॉटर स्प्रिंकल करतो. तर वॉटरने काय होतं, खडी आहे किंवा मुरुम आहे त्यामध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये माती असते. वॉटर स्प्रिंकल केल्याने ही माती काय करते, इतर पार्टिकल्सला घट्ट बाइंड करते प्रॉपरली, आणि एक चांगला लेअर आपल्याला कॉम्पॅक्टेड लेअर भेटतो. मॅकडम हे त्या सायंटिस्टचं नाव आहे. ठीक आहे. द सायंटिस्ट हू हॅज इन्व्हेंटेड दिस कॅटेगरी ऑफ द रोड, दॅट सायंटिस्ट नेम इज मॅकडम. ओके. जॉन मॅकडम. त्यामुळे ह्या रोडला वॉटर बाउंड मॅकडम WBM असं म्हटलं जातं आपल्या बोलीभाषेत. और वेट मिक्स मॅकडम जी पहिली कॅटेगरी, ज्यामध्ये तुम्ही बिटुमिनस कॉन्क्रीट असणार आहे, बिटुमिन आणि तुमचं खडी याचं मिश्रण. मग अशा 2 पद्धतीने तुमचा बेस लेअर असू शकतो. खेडेगावात जे तुमचे अर्धन रोड्स असतात ना, अर्धन रोड्स डांबरी नाही, अर्धन रोड्समध्ये तुम्हाला हे वॉटर बाउंड मॅकडम बघायला भेटतो, किंवा वॉटर बाउंड मॅकडम रस्ते असतात, डायरेक्ट WBMचेच रस्ते असतात. फक्त खडी, मस्त रोलिंग कॉम्पॅक्शन केलेलं असतं, वॉटर स्प्रिंकल केलेलं असतं, मातीने तो घट्ट झालेला असतो रस्ता. ठीक आहे. सो बेस लेअर्स, पहिलं कॅटेगरी आपण डिस्कस केली अनबाउंड बेस, ग्रॅन्युलर सब बेस. दुसरं आहे बाउंड बेस, ज्याच्यामध्ये सिमेंट ट्रीटेड, परत एकदा तोच कन्सेप्ट येतोय, सिमेंट तुम्ही यूज करताय. ठीक आहे. सिमेंटेड बेस लेअर्स म्हणजे काय, तर जे काही तुम्ही लेअर टाकणार आहे, सपोज वॉटर बाउंड तुम्ही मुरुम किंवा वाळू याचं मिश्रण टाकताय, त्यामध्ये थोडं सिमेंट टाकलं जातं.
ठीक आहे. सिमेंट असेल, लॅम असेल, फ्लॅश, कुठलं तरी एक स्टॅबिलायझर टाकून ते स्टॅबिलाइज केली जाते. ठीक आहे. तर त्याची मिनिमम स्ट्रेंथ किती पाहिजे? 4.5 to 7 MPa, दॅट इज न्यूटन पर mm स्क्वेअर. ठीक आहे. ही त्याची स्ट्रेंथ असली पाहिजे त्या बेस लेअरमध्ये. ओके, सो दिस इज द थर्ड लेअर, वी कॉल्ड इट एज अ बेस लेअर. नेक्स्ट इज नथिंग बट युअर बाइंडर कोर्स. या बेस कोर्सच्या जो वरती असतो. आता हे आपण फक्त डांबरी रस्त्याबद्दल बोलतोय बरं का मुलांना, जो तुम्ही डांबरी रस्ता बघत असता त्याबद्दल. ठीक आहे. कॉन्क्रीटच्या रस्त्यामध्ये बाइंडर कोर्स किंवा हा प्रकार नसतो. डायरेक्टली तुमचं ग्रॅन्युलर सबबेस असेल किंवा बेस कोर्स असेल, त्याच्यावरती तुमचं कॉन्क्रीटचा लेअर असतो, ड्रायलिंग कॉन्क्रीट. मी तुम्हाला प्रिव्हियस सेशनमध्ये सांगितलं आहे तो पार्ट. आणि त्यावरती तुमचं पीक्यूसीचा लेअर असतो, पेमेंट क्वालिटी कॉन्क्रीटचा लेअर. ठीक आहे. हा डांबरी रस्त्याबद्दल बोलतोय आपण. मग आता बाइंडर कोर्समध्ये काय? सो द बाइंडर कोर्स, समटाइम्स कॉल्ड एज द अस्फाल्ट बेस कोर्स, इज द अस्फाल्ट लेअर बिलो द सरफेस कोर्स. जो तुमचा सरफेस कोर्स असणार आहे, ठीक आहे, त्याच्या खाली हा तुमचा बाइंडर कोर्स असतो. सो दिस बाइंडर कोर्स इज युज्ड इन ॲडिशन टू द सरफेस कोर्स. ठीक आहे. मग या बाइंडर कोर्समध्ये जनरली काय यूज करतायत, तर हॉट मिक्स अस्फाल्ट, म्हणजे खडी आणि डांबर याचं जे मिश्रण असतं ते तुम्ही यूज करताय. स्मॉलर साईज खडी राहत्या बघा. बिट्युमिनस कॉन्क्रीट, त्यानंतर तुमचा बाइंडर कोर्स आणि वरचा सील, वरचा जो लेअर असतो सरफेस ड्रेसिंग ज्याला म्हटलं जातं, प्रत्येक ठिकाणी खडी आणि डांबरच आहे, पण त्याचं प्रमाण आणि त्या कोर्स ॲग्रिगेटची साईज, म्हणजे त्या खडीची साईज ही वेगवेगळी राहते. ठीक आहे. तो बाइंडर कोर्स हा पण तुम्ही यूज करता तुमच्या फ्लेक्झिबल पेमेंटमध्ये. सरफेस कोर्स, सरफेस कोर्स इज द टॉप कोर्स, रोडचा सगळ्यात टॉप कोर्स. ठीक आहे. टॉप लेअर इज द टॉप कोर्स ऑफ अन अस्फाल्ट पेवमेंट, की ज्यामध्ये तुमचं डांबर असणार आहे. ओके. और इट इज ऑल्सो कॉल्ड एज व्हीरिंग कोर्स, usually constructed with the dense graded HMA. HMA stands for your hot mix asphalt, म्हणजे डांबर आणि खडी. आता हे जर तुम्ही प्लांट बघितलं असेल, एखाद्या रोड कन्स्ट्रक्शन साईटवरती जातात तर तुम्हाला HMAs बघतात, म्हणजे हॉट मिक्स अस्फाल्टचे प्लांट्स बघायला भेटते. जसं तुम्ही कॉन्क्रीटचा एखादा प्लांट बघितला असेल, ज्याला RMC, रेडी मिक्स कॉन्क्रीट असं म्हटलं जातं. कॉन्क्रीट डायरेक्ट एका ठिकाणी तयार केलं जातं, नंतर ते कन्स्ट्रक्शन साईटवरती आणून ओतल्या जातं. तसंच आपल्याकडे रोड कन्स्ट्रक्शनमध्ये हे हॉट मिक्स अस्फाल्ट प्लांट्स असतात. ठीक आहे. ज्यामध्ये एका बाजूने खडी, दुसऱ्या बाजूने डांबर, ह्या दोन्हीचं, खडीचं टेम्परेचर असतं 160 ते 170 डिग्री, डांबराचं टेम्परेचर असतं 100 ते 110 डिग्रीच्या आसपास. ठीक आहे. आणि हे नंतर मिक्स केले जातात. मग हे जो मिक्स झालेला प्रॉडक्ट असतो तो असतो तुमचा हॉट मिक्स अस्फाल्ट. ठीक आहे. हा हॉट मिक्स अस्फाल्ट तुम्ही यूज करताय तुमच्या सरफेस कोर्स म्हणजे टॉप लेअरमध्ये. ठीक आहे. आणि यावरती तुमचा असतो तो सील कोट, सगळ्यात वरचा, सरफेस कोटच्याही वरती. सील कोट म्हणजेच काय? सो सील कोट इज ए थिन अस्फाल्ट सरफेस, एक डांबराचा लेअर युज्ड फॉर दी वॉटर प्रूफिंग. कशासाठी यूज करतोय? की पावसाचं किंवा त्या रोड सरफेसवरती जे काही पाणी येणार आहे ते पाणी त्या रोडच्या सेक्शनमध्ये जे वेगवेगळे लेयर्स आहेत, आता जे आपण डिस्कस केले, तुमचा बेस कोर्स असेल, सब बेस कोर्स असेल किंवा खालची माती असेल, तर त्यामध्ये वॉटर एंटर होणे, पेनिट्रेट होणे, यासाठी हा सील कोट असतो. त्याच्या नावातच त्याचा मिनिंग कळतो. सील कोटचा पर्पज काय? टू प्रिव्हेंट द एंट्री ऑफ द वॉटर इन द डिफरंट सेक्शन्स ऑफ द रोड. ओके, इन दी डिफरंट सेक्शन्स ऑफ दी रोड. सो दॅट इज सील कोट. त्यानंतर टॅग कोट, जो मी तुम्हाला दाखवला होता आपल्या प्रिव्हियस डायग्राममध्ये. ठीक आहे. सो टॅग कोट इज नथिंग बट ए very thin light application of the asphalt used to ensure the bond between the surface course and the overlaying course. म्हणजे खालचा जो तुमचा बेस कोर्स असणार आहे, ठीक आहे, सॉरी, खाली जो तुमचा बाइंडर कोर्स टाकलेला आहे आणि वरचा जो तुमचा सरफेसचा कोर्स असणार आहे, या दोन कोर्सच्या मध्ये एकमेकांना बाइंड करण्यासाठी तुम्ही टॅग कोट यूज करता. आणि त्यानंतर असतो तुमचा प्राइम कोट. प्राइम कोटचा मेन पर्पज काय असतो? तर तुमचा जो ग्रॅन्युलर बेस कोर्स आहे, म्हणजे फक्त खडी, आणि वरती तुमचा डांबराचा लेअर आहे, मग डांबराचा लेअर आणि खडीचा लेअर ह्या दोन्हींना बाइंड करण्यासाठी आपण प्राइम कोट यूज करतो. प्राइम कोट मध्ये लो विस्कोसिटी कटबॅक अस्फाल्ट आपण यूज करतोय. ठीक आहे. ज्याची विस्कोसिटी कमी असणार आहे. विस्कोसिटी इज नथिंग बट रेजिस्टन्स टू फ्लो. ठीक आहे. So that is all about the primary information which is regarding the your construction of the flexible pavements, म्हणजे कुठले कुठले लेयर्स असतात. ठीक आहे. आता पेमेंट कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला सॉइल लागणार आहे,
त्यानंतर ग्रॅन्युलर मटेरियल्स म्हणजे खडी, ठीक आहे, सँड, मुरुम, जो काय असेल ग्रॅन्युलर मटेरियल्स, ठीक आहे, जनरली आपण क्रस्टोन खडीच वापरतो, ठीक आहे. त्यानंतर तुमचं बिट्युमिनस मटेरियल्समध्ये मग तुमचं डांबर असेल, त्यानंतर इमल्शन्स. आता इमल्शन हा प्रकार तुम्ही ऐकला असेल, तुमच्या घराच्या पेंटमध्ये सुद्धा एशियन पेंट्स इमल्शन्स वगैरे यूज करतात, ठीक आहे. त्यानंतर आहे तुमचे सिमेंटिशियस मटेरियल्स, म्हणजे तुम्ही सिमेंट यूज करताय, लाईम यूज करताय, फ्लॅश यूज करताय. त्यानंतर तुमचे जिओ सिंथेटिक्स, जर तुम्ही अदर काही मटेरियल यूज करत असतात, ठीक आहे. सो दीज आर दी materials for the pavement constructions. Okay, we are not going to go in detail about this part because that is not here in our syllabus, okay, for the discussion purpose, but still I have given you introductory information about the different materials. Okay, म्हणजे सबबेस आणि आपले रोड लेयर्स, ठीक आहे. सबबेस कोर्स म्हणजे काय असतंय, बेस कोर्स म्हणजे काय, ठीक आहे. हे सेक्शन्स लक्षात ठेवायचे. कुठला रस्ता बांधकाम करत असताना एवढे लेयर्स असतात आपल्याकडे. डांबरी रस्त्याचे लेयर्स वेगळे आणि कॉन्क्रीटच्या रस्त्याचे लेयर्स वेगळे. फक्त कॉमन लेयर कुठले येतात, सबग्रेड सॉइल दोन्हीकडे असतो, डांबरी रस्ता असू द्या किंवा कॉन्क्रीटचा रस्ता. तुमचा जीएसबी ग्रॅन्युलर सबेस कोर्स दोन्हीकडे असतो. बेस कोर्स हा दोन्हीकडे असू शकतो किंवा डायरेक्टली तुम्ही त्याच्यावरती डीएलसीचा लेअर टाकू शकता कॉन्क्रीटच्या रस्त्यामध्ये. डांबरी रस्त्यामध्ये मात्र तो सबबेस कोर्स नंतर बेस कोर्स असतो, त्याच्यावरती बाइंडर कोर्स, सरफेस कोर्स आणि तुमचं सील कोट टॉप. कॉन्क्रीटच्या पेमेंटमध्ये सबग्रेड सॉइल, सबबेस कोर्स, बेस कोर्स, डीएलसी अँड तुमचा पीक्यूसी असे लेयर्स असतात. ड्रायलिन कॉन्क्रीट आणि पेमेंट क्वालिटी कॉन्क्रीट असे दोन कॉन्क्रीटचे लेयर असतात. इकडे डांबरी लेयर असतो टॉपला, इकडे कॉन्क्रीटचा लेयर असतो, ठीक आहे. Still, if you have the doubt, please you can unmute yourself and you can ask me. I will check the chat box also. खडी हीट करत नाहीत. I have never seen, sir. See, again, I will resolve your doubt. What kind of things that you are going to see on the site, ठीक आहे. आपल्या कन्स्ट्रक्शन साईटमध्ये जो तुम्ही हॉटमिक्स अस्फाल्ट जर बघत असताल, ठीक आहे. आता हॉटमिक्स अस्फाल्टमध्ये दोन प्रकार असतात, ठीक आहे. लॅबोरेटरी टेस्टिंग करत असतानाही त्यामध्ये डिफरन्स येतो, ठीक आहे. जनरली आपली जी खडी असते, ठीक आहे, ही खडी आपण हीट करत असतो, ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही लॅबोरेटरी टेस्टिंग करायला येता, आपल्याकडे ज्यावेळेस मटेरियल टेस्टिंगला येतं की त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी, त्यावेळेस खडीचं एक स्पेसिफिक टेम्परेचर असतं आणि डांबराचं एक स्पेसिफिक टेम्परेचर असतं. त्या टेम्परेचरला दोन्ही हीट करतात. किंवा आता सॅम्पल बनवताना जर तुमच्या खडीचं टेम्परेचर 160 डिग्री असेल तर ॲटोमॅटिकली तुम्ही ज्यावेळेस बिट्युमिन टाकता ते मेल्ट होतं त्याच्यामध्ये, ठीक आहे. ते मेल्ट होतं आणि ते प्रॉपरली मिक्स होतं. किंवा हॉटमिक्स अस्फाल्टमध्ये बिट्युमिनचं टेम्परेचर खूप आहे, तुमच्या 110-105 डिग्रीला बिट्युमिन तुमचं मेल्ट होत आहे, तर त्या मेल्ट झालेल्या बिट्युमिनमध्ये तुम्ही तुमची कोर्स ॲग्रिगेट सुद्धा ॲड करू शकता, ठीक आहे. डिझाईन फिलॉसॉफी ही डेफिनेटली ती व्हॅरी होणार, ठीक आहे. जसं तुमची रिक्वायरमेंट आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला मटेरियल लागणार आहे त्यानुसार ती व्हॅरी होते. लॅबोरेटरी टेस्टिंग परत व्हॅरी असतं, ठीक आहे. त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही कुठल्या गोष्टीमध्ये, ठीक आहे. कारण आपण कन्स्ट्रक्शन साईटवरती बघितलेल्या ज्या गोष्टी राहतात, ठीक आहे, आणि लॅबोरेटरी टेस्टिंग ज्यावेळेस तुम्ही करत असता, कन्स्ट्रक्शन साईटवरती फिजिबिलिटी, साईट कंडिशन्स या दोन गोष्टी असतात महत्त्वाच्या, ठीक आहे. बिट्युमिनस प्लांट आहे किंवा तुमचं आता रेडीमिक्स कॉन्क्रीट आहे. आता तुम्ही रेडीमिक्स कॉन्क्रीटचा जर प्लॅन बघिताल, ठीक आहे, किंवा हॉटमिक्स प्लांट जरी बघायला जाताल, हॉटमिक्स प्लॅनमध्ये नियमानुसार टेम्परेचर मेंटेन करणं गरजेचं आहे, ठीक आहे. टेम्परेचर मेंटेन करणं गरजेचं आहे. आता कसं, त्याचं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आता आपल्याकडे भारतामध्ये एक नवीन टेक्नॉलॉजी किंवा एक नवीन टेक्निक आपण वापरतोय, ती आहे यूज ऑफ दी वेस्ट प्लास्टिक इन आवर रोड कन्स्ट्रक्शन, डांबरी रस्त्यामध्ये, ठीक आहे. यूज ऑफ वेस्ट प्लास्टिक इन आवर रोड कन्स्ट्रक्शन. मग ह्या वेस्ट प्लास्टिक जर तुम्हाला यूज करायचं, कारण तुम्ही बघितलं असेल प्लास्टिक इज नॉन डिस्पोजेबल, तुम्ही ते कुठे डिस्पोज करू शकत नाही, ते नष्ट होत नाहीये, बरोबर आहे. मग इंडियामध्ये त्यावरती जे काही रिसर्च झालेला आहे त्यानुसार तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन सांगतोय. आपण 8% प्लास्टिक यूज करू शकतो, वेस्ट प्लास्टिक 8%, की त्या प्लास्टिकमध्ये सुद्धा कॅटेगरी आहे. त्यासाठी आपण IRC SP 98 स्टँडर्ड प्रॅक्टिस टू यूज वेस्ट प्लास्टिक 98/2013 असा एक मॅन्युअल आहे आपल्या रोड कन्स्ट्रक्शनमध्ये, ठीक आहे. त्या मॅन्युअलमध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केले की तुम्ही
HDPE किंवा LDPE म्हणजे हाय डेन्सिटी पॉलिइथेलाइन, जे तुमचं प्लास्टिक शीट्स असतात, किंवा लो डेन्सिटी पॉलिइथेलाइन. ठीक आहे, हे प्लास्टिक तुम्ही यूज करू शकता. आता हाय डेन्सिटी किंवा लो डेन्सिटी तुम्हाला मार्केटमध्ये कळणार नाही. आपली कॅरी बॅग तुम्ही बघताय, जे तुम्ही यूज करता भाजी वगैरे आणायला, ती तुमची कॅरी बॅग. ठीक आहे, पीव्हीसी पाईप्स नाही, पीव्हीसी पाईप्स नाही यूज करू शकत आपण. मग हे काय केलं जातं, जर प्लास्टिक यूज करायचं असेल ना, तर ते कोर्स ॲग्रिगेटला हिट केलं जातं. काय केलं जातं, कोर्स ॲग्रिगेटला हिट केलं जातं, आणि त्यानंतर ते प्लास्टिक कट केलं जातं, ज्याला श्रेडिंग असं म्हटलं जातं. ठीक आहे, 1.76 ते 2.36च्या साईजमध्ये. आणि त्यानंतर ते प्लास्टिक जे असतं कट केलेलं बारीक एकदम, ठीक आहे, ते प्लास्टिक त्या कोर्स ॲग्रिगेटवरती टाकलं जातं. टाकल्याने काय होते, खडी गरम असल्यामुळं ते प्लास्टिक मेल्ट होतं, आणि त्या खडी बरोबर बरोबर असं एक बाइंडिंग होतं, म्हणजे त्याला प्रॉपरली बाइंड होतं त्या खडीला ते. ठीक आहे, आणि त्यानंतर त्यामध्ये बिटुमिन मिक्स केलं जातं. ठीक आहे, त्यामुळं आय होप आय हॅव क्लिअर युअर डाऊट की वेअर टू मेल्ट दॅट कोर्स ॲग्रिगेट, देन युअर बिट्युमिन इन युअर हॉट मिक्स अस्फाल्ट. कन्स्ट्रक्शन फिलॉसॉफी ही खूप वेगवेगळी आहे. मी तुम्हाला फक्त एक इंट्रोडक्टरी पार्ट सांगितलेला आहे. ठीक आहे, त्यामुळं कन्फ्यूज होऊ नका. जर कुणाला काही त्यामध्ये अजूनही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, आय थिंक दॅट डाऊट इज आस्क्ड बाय one student. I'll just take that. Yes, there is some internet connectivity problem is there, students. So if unfortunately I get disconnected from the meeting, please wait for some time. Okay. My voice is audible? Yes, sir. Yes, sir. Sir. Yes, sir. Yes, sir. Because I'm Yes, sir. some internet connectivity problem over here. My screen is visible to everyone? No. No, sir. No, sir. No, sir. Yes, that is what No, I... sir. Okay, wait. Now it is visible? Clear, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. Okay. Clear, Still, sir. Okay. Yes. Still, if you have the doubt, you can discuss with me. Somebody has No, sir. chat box मध्ये काहीतरी क्वेरी टाकली होती. बाकीच्या डिपार्टमेंटचे स्टुडंट्सने हा सब्जेक्ट का शिकायचा? सी, okay, flash means what? Okay, I will take the doubt. Yes, Prasad, I think I have cleared your doubt. खडी हिट करत नाहीत. Yes, sir. I have never seen. Okay. So, yes, coming back to the point, your doubts. फ्लॅश म्हणजे काय? ठीक आहे, फ्लाय ॲश. आता आपल्या इंडस्ट्रीजमध्ये जो डाऊट तुम्ही विचारलाय त्याचं मी एक्सप्लेनेशन देतो. तुम्ही वेगवेगळ्या इंडस्ट्रीज बघितल्या, त्याचं काहीतरी एक प्रॉडक्ट असतं, ते मॅन्युफॅक्चर होत असतं. मग ज्यावेळेस हे प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर होत असतं त्यावेळेस त्या इंडस्ट्रीजमधून धूर बाहेर पडतो. ठीक आहे, धूर बाहेर पडतो. ते काही इंजिन यूज करतायत, जे काय असेल मीडियम, पेट्रोल, डिझेल, रॉकेल, केरोसिन, दगडी कोळसा, काय जे असेल, पण ते प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंगसाठी ते यूज करतात, आणि त्यामुळं ते इग्नाइट झाल्यानंतर, बर्न झाल्यानंतर तो धूर बाहेर पडतो. हा धूर बाहेर पाडण्यासाठी तुम्ही चिमनीज, ज्याला लॉंग टॉवर्स असं म्हटलं जातं, तुम्ही असे टॉवर्स बघितले असतील ज्यामधून धूर बाहेर पडतो, बरोबर, इंडस्ट्रीचा. ठीक आहे, मग हा धूर जो बाहेर पडत असतो ना, ठीक आहे, हा खूप बेनिफिशियल आहे आपल्यासाठी. ठीक आहे, मग काय केलंय आता आपण, जे रिसेंट ट्रेंड्स किंवा जे रिसर्च झालेला आहे, हा जो काही धूर बाहेर पडतोय तो त्या चिमनीज, म्हणजे जो इंटेरियर पोर्शन असतो टॉवरचा आतला भाग, त्यामध्ये तो काही प्रमाणामध्ये स्टिक होतो, चिकटला जातो. तर हा धूर कलेक्ट केला जातो. कसा कलेक्ट केला जातो, तर ज्यावेळेस ते मशीन बंद आहे किंवा ज्यावेळेस ती चिमणी वर्क करत नाहीये, त्याला चिमणी असं म्हटलं जातं, त्यावेळेस तो धूर कलेक्ट केला जातो, जो इनर पोर्शनला स्टिक झालेला आहे, आणि त्यानंतर त्याला ग्राइंड केलं जातं पावडर फॉर्ममध्ये. ठीक आहे, धूर आहे. तुम्ही काजळी बघितली असेल गाडीची, आपल्या घरामध्ये तुम्ही चिमणी किंवा अगरबत्ती लावली, धूर होतो ना, काळा धूर होतो. तो धूर नंतर जर तुम्ही बघितलं एखाद्या ठिकाणी सारखं लावलं असेल, तर तिथं हात जर तुम्ही लावला तर ते तुमच्या हाताला काळं लागतं पावडर सारखं. दॅट इज नथिंग बट दी फ्लॅश. ठीक आहे, मग तसंच ह्या इंडस्ट्रीजमधून जो धूर बाहेर पडतो ना, तो कलेक्ट केला जातो, त्याला पावडर फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जातं. ठीक आहे, मी फक्त तो धूरच म्हणत नाही, एखादा तो धूर
तो जो ज्यावेळेस तो फोक किंवा ज्यावेळेस तो स्मोक तयार होतोय, ठीक आहे, त्यावेळेस तो प्रोडक्ट, ठीक आहे, त्याला पावडर फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं जातं. तो दोन प्रकारे असतो, एक असतो अनप्रोसेस फ्लाय ॲश आणि दुसरी असते प्रोसेस, की ज्याच्यामध्ये फाईन ग्राइंडिंग केलेलं आहे. आणि हे फ्लाय ॲश काय आहे माहिती का, तर हे फ्लाय ॲश आपण सिमेंटला रिप्लेस करतो. जे तुम्ही सिमेंट यूज करताय ना बांधकामामध्ये, ते सिमेंटच्या ऐवजी तुम्ही फ्लाय ॲश यूज करू शकता, कारण दोन्ही मटेरियलला सेम फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. म्हणजे जसं सिमेंट कशासाठी यूज करतो बांधकामामध्ये, सिमेंटचा रोल असतो फॉर द बाइंडिंग पर्पज, ठीक आहे. जर तुम्हाला खडी वाळू जर तुम्हाला एकमेकांना बाइंड करायचं असेल तर तुम्ही सिमेंट यूज करता. सिमेंटचा रोल आहे बाइंडिंगचा, वाळू फिलिंगचा रोल प्ले करत असतं, खडी त्या कॉन्क्रीटला ताकद देण्यासाठी असते. बघा, प्रत्येकाचा रोल माहित पाहिजे तुम्हाला. सिमेंट बाइंडिंग करण्यासाठी, वाळू फिलिंग करण्यासाठी आणि खडी ताकद देण्यासाठी, ठीक आहे. मग जसं सिमेंट बाइंडिंग करतं तसं फ्लाय सुद्धा बाइंडिंगचा रोल प्ले करतं. जशी सिमेंटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे तीच फ्लायची आहे. प्लस फ्लायशमध्ये हीट ऑफ हायड्रेशन जे असते, सिमेंटमध्ये पाणी टाकल्यानंतर तुम्ही बघितलं असेल बुडबुडे तयार होतात. काय तर हीट बाहेर पडते, एक्झोथर्मिक रिएक्शन, हीट इज लिबरेटेड फ्रॉम दॅट प्रोडक्ट, ठीक आहे. त्याच जर तुम्ही फ्लॅश यूज कम्पेअर करताल तर फ्लॅशमध्ये लो हीट आहे, ठीक आहे. तेवढ्या प्रमाणात हीट जास्त जर बाहेर पडली तर क्रॅक्स जायला सुरुवात होते. तीच फ्लॅशमध्ये ते कमी प्रमाणामध्ये. भारतीय मानांकनानुसार किंवा आता त्याच्यावरती जे रिसर्च झालंय, आपण 30% ठीक आहे, आपण फ्लॅश यूज करू शकतो. आता तर 50% 100% सुद्धा कामं झालेले आहेत. मग या फ्लॅशमध्ये ऍडमिक्सर यूज केलं जातं, म्हणजे असं केमिकल की ज्याच्याने त्याची ताकद वाढते, ठीक आहे. तुम्ही सिमेंटला रिप्लेस करता. आता तुम्ही म्हणताल सर हे फ्लाय सिमेंटला का बरं रिप्लेस करतोय. एक लक्षात घ्या, ज्या वेळेस सिमेंट तयार होत असतं त्यावेळेस 62% ऑफ CO2 इज बीन इमिटेड इन द ॲटमॉस्फिअर, विच इज द मेन रिझन फॉर दी पोल्युशन, एअर पोल्युशन, ठीक आहे. सिमेंटमुळे प्रदूषण होत नाही असं नाही, सिमेंट इज व्हेरी डेंजरस. ज्यावेळेस मॅन्युफॅक्चरिंग होत असतं सिमेंटचं तेव्हा जवळपास 65% CO2 इमिट होतो. 62%, हा, इट्स नॉट अ स्मॉलर एक्सटेंट. म्हणून सिमेंटच्या ज्या इंडस्ट्रीज जे तुम्ही बघता खूप लॉंग म्हणजे एखाद्या लांब ठिकाणी असतात, त्या तुमच्या लोकलाइड एरियाजमध्ये तुम्हाला बघायला भेटणार नाही, कारण प्रदूषण सिमेंट मॅन्युफॅक्चर होत असताना ते जास्त होतं, ठीक आहे. मग याच्या ऐवजी सिमेंटच्या ऐवजी तुम्हाला फ्लॅश हा एक दुसरा पर्याय आहे की ज्याच्या सेम फिजिकल तुम्ही फ्लॅशच्या ब्रिक सुद्धा बघितल्या असतील. आपल्याकडे विटा असतात फ्लॅशच्या, जशा तुमच्या नॉर्मल वीट बघता ना तुम्ही मातीच्या, तशा या फ्लॅशच्या विटा सुद्धा असतात. उलट फ्लॅशच्या विटा अजून चांगल्या आहेत, सर कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन एक कमी आहे त्याची. ओके, आय होप आय हॅव क्लिअर युअर डाऊट. फ्लॅश म्हणजे काय असतं नेमका. हा, विचारा अजून. 65% CO2 इमिट होतंय ज्यावेळेस आपण सिमेंट तयार करतो. मग तिथं जास्त स्कोप आहे ना सर मग फ्लाय निर्माण करायचा, कलेक्टचा? हा, मग फक्त मी जसं सांगितलं ना, ह्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीज, फक्त एकच नाही. आणि फ्लॅश असं नाही की बाबा त्याला फक्त सिमेंटची किंवा एखादं स्टील तयार कराय, कुठला एखादा कारखाना, कुठलाही कारखाना असू द्या, प्रत्येक कारखान्यातून धूर हा बाहेरच पडतोय, ठीक आहे. प्रत्येक कारखान्यातून धूर हा बाहेर पडतो आणि तो जो धूर आहे तो तुम्ही प्रोसेस करू शकता त्याच्यावरती आणि त्याला एका पावडर फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकता. मग हे फ्लॅश हे असं एकच उदाहरण नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं, स्लॅग म्हणजे मळी, स्टील तयार झाल्यानंतर मळी राहते त्याची, असे अख्खे ढीगच्या ढीग आहेत. महाराष्ट्रामध्ये जालन्याला स्टीलचं हब म्हटलं जातं, म्हणजे सगळ्यात जास्त स्टीलचे कारखाने आहेत तिथं. तुम्ही जिंदाल, टाटा स्टील वगैरे ऐकलं असेल, ठीक आहे. सगळ्यात जास्त कारखाने आपल्या महाराष्ट्रात जालन्याला आहेत, ठीक आहे. असे ढीगच्या ढीग आहेत तिथे मळी, स्टीलची मळी लागलेली, ती तुम्ही रोड कन्स्ट्रक्शन मध्ये, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये वापरू शकता. कॉपर आहे, ठीक आहे. असे खूप सारे बाय प्रोडक्ट्स येतात. मी एक नाही अनेक आहेत आणि त्यावरती जितकं बोलावं तितकं कमी आहे प्रत्येकाचे ऍप्लिकेशन, ठीक आहे. अजून काही शंका कुणाला. सिमेंट तयार होताना हे जास्त होतं पोल्युशन, वापर करताना किंवा ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअली जे सिमेंट यूज करता त्याद्वारे नाही, ज्यावेळेस त्याचं मॅन्युफॅक्चरिंग होत असतं. परत एकदा मी क्लिअर करतो तुम्हाला, ठीक आहे. So less than a minute is left to conclude this session. So still if you have the doubt, please put it in the chat box or else we will discuss this in our next session also. Okay. पुढच्या सेशन मध्ये आपण डिस्कस करूया. वी आर गोइंग लिटल बिट्स ऑन द स्लोअर स्पीड, विथ द स्लोअर स्पीड. Okay, if you don't have any doubt, we will conclude this session at this particular point. Thank you everyone for attending this session and have a great day.